कन्या राशीसाठी शनिदेव हे शिक्षणाचे कारक आहेत, कारण ते तुमचे पंचमेश आहेत. तसंच संतती सुख, वैवाहिक सौख्य, व्यवसाय, नोकरी, उत्पन्नाचं साधन अशा अनेक गोष्टींवर शनिदेवांचा प्रभाव असतो. निसर्ग कुंडलीतील कर्मस्थानाचे अधिपती असल्यामुळे कर्माचं माध्यम या सर्व गोष्टी शनिदेव ठरवतात. या सर्वांचा परिणाम कन्या राशीवर होणार आहे. सप्तम स्थानात वक्री होणाऱ्या शनिदेवांची दृष्टी भाग्यस्थानावर असेल, राशीवर असेल आणि चतुर्थ स्थानावर देखील असेल. यातून काही परस्पर विरुद्ध प्रभाव कन्या राशीला प्राप्त होतील. एकीकडे सकारात्मक फळं, ज्याला आपण शुभ फळं म्हणतो, जसं भाग्यवृद्धी होणं, अनेक प्रवास घडणं, प्रवासातून लाभ होणं असे प्रभाव आहेत. कौटुंबिक आनंद प्राप्त होणं, कुटुंबातील एखाद्या जुन्या व ज्येष्ठ व्यक्तीसोबत निवांत गप्पा होणं यासारखे देखील शुभ प्रभाव आहेत. कौटुंबिक वारसाने चालत आलेल्या व्यवसायाची अधिक माहिती मिळणं, व्यक्तिमत्व सकारात्मक होणं, व्यक्तिमत्वात परिश्रम वाढणं असे देखील प्रभाव कन्या जातकांना प्राप्त होतील. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे कन्या जातकांना आपलं जुनं घर, जुन्या वस्तू यांची एक ओढ वाटेल.